मित्रांनो, नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं, पण कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यातला 12वा प्रश्न असा आहे की CBIने नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाचा कट रचणारा म्हणून वीरेंद्र तावडे यांना अटक केली आणि 3 महिन्यांनी साधारण सप्टेंबर 2016मध्ये एक आरोपपत्र दाखल केलं. त्यात CBI असं म्हणतं की विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनीच दाभोळकरांना गोळ्या घातल्या. ते फरार आहेत असं CBIचं म्हणणं आहे आणि म्हणून मग त्यांचे फोटो CBIने मिळवले आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून ओळखून घेतले. त्या फोटोच्या मागे त्यांच्याकडनं लिहून घेतलं की हेच ते खरे मारेकरी. 2 वर्षामध्ये लोटली आणि 2018मध्ये CBIने 2 नवीन शूटर पकडून आणले आणि CBI म्हणतं आता ते नाही बरं का, आता हे खरे मारेकरी नवीन आणले ते समजायचे. त्यांच्याही फोटोच्या मागे लिहून घेतलं साक्षीदारांकडून की आता हेच खरे मारेकरी, आता ते नाही. प्रश्न वेगळाच आहे. जर 2018मध्ये वेगळेच मारेकरी आले आणि तेच खरे समजायचे, तर मग 2016 ते 2018 या कालावधीत वीरेंद्र तावडे कुठल्या कारणासाठी जेलमध्ये होते? हिंदुत्ववादी असणं हा त्यांचा अपराध?